प्रतीक असं समजूया की हा बाबा पूर आलेला आहे, ती काहीतरी प्रलयकारी गोष्ट झालेली आहे. आता याच्यामध्ये आपले देव जे आहेत ते देवांना तुम्ही आवाहन करा आणि ते देव याच्यामध्ये सोडा. आपले जे देव आहेत ते पितळेचे देव आहेत, जडत्व आहे त्याला. ती माऊली ते देव घेऊन येते, कृष्ण, गणपती, शिवाची पिंड सगळं घेऊन येते आणि त्या पाण्यामध्ये तो जो इसम आलेला आहे ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होतं, जडत्व असल्यामुळे ते पाण्याच्या तळाशी जाऊन बसतं. पाण्याच्या तळाशी जाऊन बसल्यानंतर तो लगेच आक्रोश करायला लागतो, बघा तुमचे देव पाण्यामध्ये बुडाले. जर तुमचे देव पाण्यामध्ये बुडाले तर मग जेव्हा आपत्काळ येईल, जेव्हा सुनामी येईल, जेव्हा महापूर येईल, तेव्हा तुमचे देव जर स्वतःचं रक्षण करू शकत नाही तर तुमचं रक्षण काय करणार? तेव्हा ती माऊली गडबडून जाते. तिच्याकडे उत्तर नसतं, कारण धर्मशिक्षण नाही हो आम्हाला. आम्ही लहानापासून मोठे झालो, आम्ही इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इकॉनॉमिक, बिझनेस मॅनेजमेंट सारखे कोर्स आम्ही केले, इंजिनिअरिंग आम्ही केलं, डिप्लोमा केला, डिग्री केली. पण अध्यात्मासारखं जे गहन शास्त्र आहे, जे शास्त्र ज्या ब्राह्म तेजाने युक्त आमचे राजे होते, ज्या मनगटामध्ये त्या जोराने हिंदवी स्वराज्याची पताका ज्यांनी अटकेपार फडकवली, त्या राजांचा आदर्श आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. धर्मशिक्षण आपण घ्यायला पाहिजे. त्या धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आपण त्या ठिकाणी फसतो आणि मग तो त्याच्या बॅगेतून काहीतरी एक लाकडी जो क्रॉस आहे तो बाहेर काढतो आणि त्या पाण्यामध्ये टाकतो. काय होणार, तो लाकूड असल्यामुळे तो सहज पाण्यामध्ये तरंगणार. बघा, तुम्ही तुमचे देव जे आहे ते तुम्ही करा, पण आमच्या येशूचं नाव घ्या, येशूची प्रार्थना करा. आणि आपला हिंदू हो म्हणतो आणि त्याप्रमाणे करायला सुरुवात करतो. ज्या छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रत्येक थेंबामध्ये धर्म तेज आणि धर्म प्रेम, प्रखर धर्माभिमान कसा असला पाहिजे, अक्षरशः प्रत्येक अवयवाचे तुकडे झाले तरी पण त्यांनी धर्म परिवर्तन केलं नाही. आणि हाच हिंदू आज धर्म शिक्षणाच्या अभावामुळे कोण तो ख्रिस्ती येतो, तो ख्रिस्ती आपल्याला काहीतरी गोष्टी सांगतो आणि आपण त्याचं ऐकतो आणि धर्म परिवर्तन करतो. हिंदू धर्म असा एकमेव धर्म आहे जो मोक्षाची वाट दाखवतो. हिंदू धर्म असा एकमेव धर्म आहे ज्याच्यामध्ये वेद, उपनिषद, पारायण जे काही दिलेलं आहे ते अपौरुषीय आहे. म्हणजे साक्षात ईश्वराने दिलेलं ते ज्ञान आहे. आणि ईश्वराने दिलेलं ज्ञान भ्रष्ट अशा ऋषीमुनींनी आपल्या संपूर्ण संग्रहामध्ये, आपल्या पोथ्यांमध्ये ते लिहून ठेवलं आणि ते हिंदूंसाठी खुलं केलं. पण आपल्याच कर्मदरिद्रीपणामुळे धर्माचं शिक्षण आपल्याला कुठेच दिलं न गेल्यामुळे आज हिंदूंची अशी स्थिती झालेली आहे. आज कुठल्याच प्रकारचा धर्म भावना, प्रखर असा धर्म प्रेम आपल्या मनामध्ये शिल्लक राहिलेलं नाही. म्हणून आजचा तरुण व्हॅलेंटाईन डे, रोज डे, फ्रेंडशिप डे, चॉकलेट डेच्या मागे लागून आज उद्ध्वस्त होतोय. हे षडयंत्र जे आहे, हे षडयंत्र आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. आपण संघटितपणे याला प्रतिकार केला पाहिजे. आज जसं आपल्याला हा महाराजांचा इतिहास आहे तसाच झाशीच्या राणीचा आहे, माता जिजाऊंचा आहे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, या सगळ्यांचा आदर्श आपल्या समोर असताना सुद्धा या हिंदुस्थानामध्ये प्रत्येक 14व्या मिनिटाला एका महिलेवरती बलात्कार होतोय. त्या काळी राम राज्यामध्ये प्रत्येक स्त्री ही निर्भय होती. रात्रीच्या वेळी संपूर्ण दागिने घालून ती रात्रीच्या प्रहरी सुद्धा एकटी बाहेर जाऊ शकत होती. कारण तिला माहिती आहे की तिच्या
डोक्यावरती ते छत्र आहे, ते छत्र साक्षात प्रभू श्री रामचंद्रांचं आहे. आज रात्र सोडा, आपण सकाळी सुद्धा आपली मुलगी जर घराबाहेर गेली तर ती कशी परत येईल याची धास्ती आईला वाटत असते. कारण आज आपली संपूर्ण तरुण पिढी, तिचा आदर्श जो आहे तो झाशीची राणी माता जिजाऊ नाही, तर त्यांच्या ज्या आयकॉन्स आहेत त्या आयकॉन्स बदलले आहेत. कटरीना कैफ आणि कोण कोण ज्या तरुणी आहेत, ज्या हिरोईन आहेत, ते सगळे त्यांचे आदर्श बनलेले आहेत. त्यांना असं वाटायला लागलंय की आपण विज्ञान युगामध्ये जगतो, आपण आधुनिक युगामध्ये जगतो, म्हणजे छोटे कपडे घातले तर आपल्याला मान सन्मान मिळेल, अशी स्थिती आज स्त्रियांची आहे. आणि म्हणून हिंदू संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी आज प्रत्येक घराघरामध्ये माता जिजाऊ जन्माला येणं खूप गरजेचं आहे. आज जर आपण पाहिलं तर माऊलीच्या हातामध्ये, म्हणजे जसं पूर्वीच्या काळामध्ये शुभंकरोती म्हटलं जायचं, सांज वेळ झाली की तुळशी पुढे दिवा लावला जायचा, मांगल्याचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी रांगोळी काढली जायची, देवपूजा अर्चना केली जायची. पण आज त्याच घरामध्ये संध्याकाळी 7 वाजले की 7 वाजल्यापासून ते रात्री 11:30 पर्यंत एका पाठोपाठ एक अशा सिरियली चालू असतात. त्या सिरियल मध्ये जर आपण विचारलं, आपण प्रत्येक माता भगिनींना जर विचारलं की त्या सिरियल मधून, बघा सिरियल, पण त्या सिरियलचा परिणाम किंवा त्या सिरियल मधून आपल्या कुटुंबाचं रक्षण, आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीचं कल्याण आहे का, असं जर विचारलं तर उत्तर काय येईल? देश बाजूला राहू दे, राष्ट्र बाजूला राहू दे, समाज बाजूला राहू दे, त्याची प्रगती, त्याचा विकास, त्याचा उद्धार बाजूला राहू दे, आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा तरी उद्धार त्या मालिकेच्या माध्यमातून होणार आहे का? तर त्याचं उत्तर नाही असंच असणार आहे. मग कशाला तो इडियट बॉक्स आपल्याला चालू ठेवायचा आहे? त्या इडियट बॉक्स मध्ये ज्या बातम्या दाखवल्या जातात त्या सगळ्या खोट्या बातम्या दाखवल्या जातात. जे काही तिकडे सिरियल मालिका दाखवल्या जातात त्याच्यामध्ये संपूर्ण हिंदू संस्कृतीचं हनन केलेलं त्या ठिकाणी दाखवलं जातं. एक पुरुष अनेक स्त्रियांबरोबर संबंध ठेवू शकतात, अनेक स्त्रिया पुरुषांबरोबर संबंध ठेवू शकतात, इतकं घाणेरडं त्या ठिकाणी तिथे दाखवलं जातं. तरी सुद्धा आपल्या स्त्रिया ज्या आहेत त्या मालिकांना भुरळ त्यांनी पाडलेलं आहे. आणि अशा वेळेस जर हे अराजक आपल्या अवतीभोवती जर असेल, आपल्याला जळगाव धुळ्यासारखी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत, त्या ठिकाणी मुसलमान बहुल त्या ठिकाणी जे एरिया झालेले आहेत त्या एरियामधून आपण धडा घेतला पाहिजे, आपण शिकलं पाहिजे. आज त्यांच्यामध्ये असलेला धर्माभिमान, त्यांच्यामध्ये असलेला प्रखर जे काही त्यांना शिकवलं जातं त्या मस्जिदीमधून, त्या मुलाला जे काही त्यांना शिकवलं त्याचं तंतोतंत पालन ते लोक करतायत. त्यांच्याकडून आपण धडे घेतले पाहिजेत, अशी आजची स्थिती आहे. असं असताना आज खरंच आपल्या मुलांना जर आपण पाहिलं तर या मुलांमध्ये सुद्धा शौर्य जागरणाची आवश्यकता आहे. आज त्यांच्याकडे जर आपण बघितलं तर त्यांना कुठेतरी सांगितलं जातं की काफिरांना जर तुम्ही मारलं तर तुम्हाला 72 हुरे जन्नतमध्ये मेल्यानंतर तिकडे मिळेल. पण आपल्याला जिवंतपणे मोक्ष दाखवणारा आपला धर्म आहे, त्याचा अभ्यास मात्र आपल्याला करायचा नाहीये. तो धर्म आपल्याला जाणून घ्यायचा नाहीये, ती संस्कृती आपल्याला जाणून घ्यायची नाहीये. आज जर आपण पाहिलं तर अक्षरशः मनामध्ये इतकं खंत निर्माण होते, ज्या शौर्याची परंपरा आपल्याला मिळालेली आहे, मग ते प्रभू श्री रामचंद्र असू दे, भगवान श्रीकृष्ण असू दे, छत्रपती शिवाजी महाराज असू दे, महाराणा प्रताप असू दे, तात्या टोपे असू दे, झाशीची राणी लक्ष्मीबाई असू दे, या सगळ्यांनी
शौर्य दाखवून इंग्रजांना, आक्रमकांना सळो की पळो करून सोडलेला आहे. आज एवढा इतिहास आपल्या पाठीशी असताना सुद्धा हिंदूंची ही स्थिती जी निर्माण झालेली आहे त्याला हिंदू कारणीभूत आहेत. आणि म्हणून आपल्याला आज संघटनाची आवश्यकता आहे. म्हणून आपल्याला या छोट्या छोट्या व्याख्यानाच्या माध्यमातून स्वतःमध्ये धर्मतेज आणि शौर्य जागरण करण्याची आवश्यकता आहे. या शौर्याच्या किती कथा आपण जरी सांगितल्या ना तरी सुद्धा ही रात्र सुद्धा अपुरी पडेल अशी स्थिती आहे. असा इतिहास आपल्याला आहे. कारण ही शौर्याची परंपरा हिंदूंमध्ये जागृत करणं, हिंदूंना जागृत करून त्यांच्यामधला मावळा सिद्ध करणं हे राजकारण्यांना पसंत नाहीये. आणि म्हणून हे सगळे जे भौतिक सुखाचे जे राक्षस आहेत आपल्या अवतीभोवती त्यांनी ठेवलेले आहेत. आज मुसलमानांचा जर अभ्यास आपण केला तर जिहादसाठी ते स्वतःचं प्राण द्यायला आणि इतरांचे प्राण घेण्यासाठी हातामध्ये तलवारी घेऊन सज्ज आहेत. आणि आपली मुलं जर आपण पाहिली तर त्यांच्या हातामध्ये क्रिकेटची बॅट आहे, मोबाईल्स आहेत. आज ही अक्षरशः इतकी हृदय पिळवटून टाकणारी स्थिती आपल्या समोर आहे. त्या मुलांना आपल्याला जागृत करण्यासाठी आधी आपल्यामध्ये संघटन होणं खूप आवश्यक आहे. आज हिंदूंची स्थिती अशी झाली आहे की प्रत्येक हिंदू जो आहे तो संप्रदायामध्ये वाटला गेलेला आहे. प्रत्येक पक्षामध्ये वाटला गेलेला आहे, जातीमध्ये वाटला गेलेला आहे, भाषेमध्ये वाटला गेलेला आहे. हे सगळं जे आहे ना ते सगळं सोडून आपल्याला एकत्रितपणे वज्रमुठ करण्याची आज आवश्यकता आहे. भले तुम्ही कुठल्याही संप्रदायानुसार ईश्वराचं नाम घेत आहात, कुठल्याही सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही साधना करत असाल, पण जेव्हा राष्ट्र आणि धर्माची बाजू येते, जेव्हा राष्ट्र आणि धर्माची बाब येते तेव्हा आज मुसलमानांमध्ये सुद्धा 370 जाती आहेत. तरी सुद्धा धर्माच्या नावाखाली ते रान पेटवायला तयार होतात. आपल्या सगळ्यांना या घटना माहिती आहेत. पण आज आपली हिंदूंची अशी स्थिती आहे की कुठेतरी काहीतरी घडलं तर मला काय त्याचं, आपल्या एरियामध्ये एखादी गोष्ट घडली तर मला काय त्याचं, माझ्या बाजूला एखादी गोष्ट घडली तर मला काय त्याचं, अशी मानसिकता हिंदूंनी तयार करून ठेवलेली आहे. ती मानसिकता आज तोडण्याची गरज आहे. जर नाही तोडली ना ती मानसिकता तर ह्या काळाच्या ओघामध्ये ना आपण असेच चिरडून मरून जाऊ. आज तुम्हाला कदाचित सगळ्या व्हॉट्सअपवरती ते हे फिरत पण असेल. सीबीएसई बोर्डचं 6वीचं पुस्तक आहे इतिहासाचं. त्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये सिंहगड त्याचा उल्लेख आहे. तो धडा आहे. त्या धड्यामध्ये काय दिलंय तुम्ही वाचा. प्रत्येक जण अक्षरशः अंगाचा तिळपापड होतो. हे छोटी छोटी मुलं जर असा इतिहास जर शिकायला लागले तर त्यांच्यामध्ये काय ते प्रेम, धर्मप्रेम जागृत होणार आहे. आज हीच तरुण पिढी उद्या भारताचं भविष्य म्हणून उभं राहणार आहे. ज्यावेळेस असं भविष्य निर्माण होईल त्यावेळेस हिंदूंची स्थिती काय असेल हा विचार करण्याची आज गरज आहे. त्या धड्यामध्ये असं दिलेलं आहे की तानाजी मालुसरे जे आहेत ते छत्रपती शिवरायांचे सेनापती होते. त्यांचं नाव टोपणनाव सिंह होतं आणि म्हणून त्यांच्या नावावरून त्या किल्ल्याला सिंहगड असं नाव पडलेलं आहे. ही आता मुलं आपली शिकणार हा इतिहास. आज छत्रपती शिवाजी महाराज नुसतं नाव जरी घेतलं तरी रक्त संचारतं, रक्त सळसळतं. अशी मुलं जर आपला अभ्यास करायला लागली तर काय घडणार पुढे, हा प्रत्येकाने विचार करण्याची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये रितेश देशमुखचा सुद्धा धडा आहे. संत रितेश देशमुख. आता आमची मुलं ते सुद्धा अभ्यास करणार. म्हणजे जाणीवपूर्वक कसं षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे. प्रत्येक तरुणीला व्यभिचार करण्यासाठी उद्युक्त केलं जात आहे. त्यांना व्यसनाधीन, वासनाधीन केलं जात आहे. आज हे सगळं षडयंत्र आपण उधळून लावून आपल्यामध्ये शौर्याचं जागरण करण्याची गरज आहे. एका भर सभेमध्ये एक इंग्रजांची सभा त्या ठिकाणी भरलेली होती.
एक इंग्रज अधिकारी त्या ठिकाणी बोलत होता, त्या सभेला उद्बोधन म्हणून तो करत होता. तो उद्बोधन करत असताना, आपलं स्वतःचं भाषण करत असताना भारतीयांना तुच्छ संबोधण्यासाठी, फक्त भारतीय कसे आहेत हे सांगण्यासाठी त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की सगळे भारतीय कुत्रे आहेत. काय सांगितलं त्यांनी? सगळे भारतीय कुत्रे आहेत. त्यावेळेस त्या भाषणामध्ये एक तरुण पुढे आला. त्याने त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या सनसनीत कानशिलामध्ये लगावली आणि त्याने सांगितलं की भारतीय कुत्रे नाही तर प्रत्येक भारतीय आणि प्रत्येक हिंदू हा सिंह आहे. आणि ते सांगणारा जो तरुण आहे तो तरुण म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांच्यासारखा जो धर्माभिमान आहे तो धर्माभिमान आपल्यामध्ये निर्माण करण्याची आज गरज आहे. आज जर आपण पाहिलं तर खरंच ज्यावेळेस हिंदू जनजागृती समितीच्या सभा होतात तेव्हा नोटीस पाठवली जाते. तेव्हा सांगितलं जातं की प्रक्षोभक असं काही बोलू नका, प्रक्षोभक असं काही बोलू नका. आम्ही कुठे प्रक्षोभक बोलतो? जो इतिहास आहे, जे वास्तव आहे, जे सत्य आहे ते आम्हाला, आमच्या तरुणांना, आम्हाला, आमच्या हिंदूंना सांगू द्या ना. तो ओवैसी त्या ठिकाणी बडबडतो, तो ओवैसी त्या ठिकाणी सांगतो 15 मिनिटं म्हणे पोलीस आणि प्रशासनाला बाजूला करा, 100 करोड जे हिंदू आहेत त्यांना आम्ही संपून टाकू 15 मिनिटांमध्ये, अशी भाषा करतो. त्याला तुम्ही पोलीस संरक्षण देता. आणि हिंदू जनजागृती समितीमध्ये जे आपण सांगितलं जातं, जो जाज्वल्य इतिहास, जे शौर्याची कथा, जो इतिहास आपण सांगितला जातो त्याला मात्र नोटिसा पाठवल्या जातात. तरी सुद्धा आज हिंदू जनजागृती समितीच्या प्रत्येक सभा यशस्वी होत आहेत. कारण एकच आहे, प्रत्येक तरुण मातृभूमीसाठी, हिंदू राष्ट्रासाठी आज तन, मन, धन आणि वेळ प्रसंगी प्राण सुद्धा अर्पण करायला सिद्ध आहे. आणि ते बळ जे पुरवणारे आहेत ते म्हणजे साक्षात भगवंत स्वरूप असलेले परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अथक प्रयत्नाने, यांच्या अथक परिश्रमाने 1990 साली सनातन संस्थेच्या माध्यमातून लावलेलं छोटंसं रोप आज विशाल वृक्षाच्या रूपामध्ये त्याचं परिवर्तन झालेलं आहे. आज लाखो करोडो लोकांपर्यंत आपण हा विषय ताठमानेनं या ठिकाणी घेऊन जातोय. आज लाखो लोक, जवळपास 1250हून अधिक भारतभर प्रत्येक राज्यामध्ये या सभा झालेल्या आहेत. लाखो तरुण, लाखो हिंदूंच्या पर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आणि सहस्रो युवक स्वतःचं तन, मन, धन अर्पून निस्वार्थपणे राष्ट्र आणि धर्माच्या कार्यासाठी त्यांनी वाहून घेतलेलं आहे. आणि त्याला आध्यात्मिक बळ आणि त्याला आहे ते ईश्वराचं अधिष्ठान. जे ईश्वराचं अधिष्ठान आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुद्धा जर पाहिलं, ते अधिष्ठान सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा होतं. आज जे संत आहेत, समर्थ रामदास स्वामी हे मार्गदर्शक गुरु म्हणून त्यांना लाभले. संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्यावरती अध्यात्माचे संस्कार केले. त्या अध्यात्माच्या संस्कारांनी ज्यावेळेस त्यांचं रोम रोम ज्यावेळेस आध्यात्मिककरण, जेव्हा तो उत्कट भाव छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये, तो अभंग ऐकून, ती भजनं, ती कीर्तनं ऐकून ज्यावेळेस त्यांच्या रोमामध्ये भगवंताप्रती प्रीती निर्माण झाली, तेव्हा राजांनी त्या ठिकाणी शरण गेले आणि त्यांनी सांगितलं की मला राज्य नको, मला काही नको, मला फक्त भगवंत पाहिजे. त्यावेळेस संतांनी त्यांना सांगितलं की राजे, तुम्हाला राजधर्म करायचा आहे. आज प्रत्येक हिंदू तुमच्याकडे पाहतोय. आज तुम्हाला हिंदूंसाठी जगायचं आहे, तुम्हाला मानाचं स्थान, तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शक गुरु म्हणून लाभलेले आहेत, जे साक्षात हनुमंताचे अवतार आहेत, ते म्हणजे समर्थ. हे ज्यावेळेस त्यांना कळलं त्यावेळेस ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संपूर्ण आपलं जीवन जे आहे ते व्यतीत केलं. आणि तोच इतिहास आणि तीच
तोच जो आदर्श आहे तो आज आदर्श आपल्याला घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आज खरंच आपण जर पाहिलं ना तर आपली खरंच भारत माता खूप रडती आहे, म्हणजे तिचे लचके तोडले जात आहेत. आज जर आपण पाहिलं ना तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्या मंदिरामध्ये आपले देव आहेत, ती मंदिरं आज शासनाच्या ताब्यात आहेत. त्या मंदिराच्या पैशांमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री लावणी नृत्य सादरीकरण केलं जातं. आज नको तिथे पैसा त्या ठिकाणी गुंतवला जातो. हज यात्रेला लाखो करोडोंचं अनुदान दिलं जातं, परंतु आपल्या जे वारकरी आपले बंधू आहेत किंवा अमरनाथ यात्रेला जाणारे जे भक्त आहेत त्यांच्यावरती मात्र कर लादला जातो. आज अक्षरशः म्हणजे स्थिती अशी निर्माण झालेली आहे, अक्षरशः म्हणजे माझं एक या भाषणाच्या निमित्ताने म्हणजे जे हृदय हे झालं तो एक भाग एक सांगते. कदाचित आपण त्याच्यामध्ये म्हणजे स्वतःचं सहमत तुमचं असेल. ज्यावेळेस टी व्हीवरती ऐकलं, ज्यावेळेस बातम्या त्यावेळेस जेव्हा ऐकल्या आणि ते पाहिलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी इतकं लाखो लिटर दूध ज्यावेळेस वाहिलं गेलं त्या धरती मातेवरून, ज्या अन्नपूर्णा मातेचा अपमान केला गेला आणि जे राजकारणी जे कोणी असतील त्या मागे त्याचा चेहरा जे कोणी असेल, तर एक असा विचार येऊन गेला मनामध्ये की आज आपण प्रत्येक व्याख्यानामध्ये, प्रत्येक धर्मजागृती सभेमध्ये, प्रत्येक घरोघरी आपण हिंदू राष्ट्र का हवं हे आपण सांगतो. आणि हिंदू राष्ट्र स्थापन करण्यासाठी आपल्या मनगटामध्ये जोर असायला हवा, आपल्या मनगटामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये ते आध्यात्मिक बळ असायला हवं, तर आपण या संपूर्ण जे असुर रूपी जे राजकारणी या ठिकाणी आपल्या अवतीभोवती आहेत ना त्यांना आपण खरंच शह देऊ शकतो. मनामध्ये फक्त असा एक विचार येऊन गेला की या सगळ्या घटनाच्या मागे जर खरंच जे कोणी असतील, जर उद्या असा काही प्रसंग ओढवला, कारण सोपं नाही, इतके वर्ष राज्य केलंय, इतके वर्ष राज्य केलंय, आज त्या पुढच्या त्यांच्या बुडाखालून काढून घेतलेले आहेत. अंगाचा तिळपा पण होत असणार नक्कीच. त्यांना हिंदू नको, हिंदुस्थान नको, त्यांना फक्त स्वतःच्या खिसे भरायचे आहेत, स्वतःच्या तिजोऱ्या भरायच्या आहेत आणि त्यासाठी विदेशातून जरी पैसा आला तरी सुद्धा हिंदूंच्या छाताडावरती नाचून ते कमवायला तयार असणार. मला क्षमा करा, अक्षरशः म्हणजे हृदयातून येणारा जो भाग आहे तो मी सांगते की अशी जी स्थिती आज आपल्या डोळ्यासमोर आहे की या कर्जमुक्तीच्या नावाखाली जर अशा प्रकारे घाणेरडं राजकारण होत असेल तर ते ISI बाजूला राहिले. हो, येणाऱ्या काही वर्षामध्ये हेच आपले मुर्दे पडायला मागे पुढे बघणार नाही, हेच हिंदूंच्या कत्तली करायला मागे पुढे बघणार नाहीत ते ISIच्या नावाखाली. जर आपण पाहिलं तर आपण ज्या प्रकारे जिहादचा उल्लेख करतोय, हा जिहाद जो आता जे इस्लाम मानत नाही त्यासाठी जो जिहाद आहे, हा जिहाद फक्त आत्मघातीपणा किंवा बॉम्ब विस्फोटपर्यंत मर्यादित नाही राहिला. तो 14 प्रकारचे जिहाद आहेत त्यांच्याकडे. त्या 14 प्रकारच्या जिहादामध्ये लँड जिहाद आहे, लव जिहाद आहे, मिनी पाक जिहाद आहे, सदन जिहाद आहे. आज आपण कदाचित कुठलंही वर्तमानपत्र किंवा कुठली मीडिया आपल्या समोर हे मांडत नसावं की आज कितीतरी जे हिंदूंना दिशा दाखवणारे हिंदूंचे नेते आहेत त्यांच्या कत्तली केल्या जात आहेत. आज नक्षलवाद, माओवाद जो आहे तो थैमान घातलेला आहे त्यांनी. आणि खरोखर जर या ठिकाणी खरंच हे जे मुघल साम्राज्य या ठिकाणी आपल्या अवतीभोवती ते पसरलेलं आहे, जे जाळं पसरलेलं आहे, आणि खरंच त्याला जर शह द्यायचा असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा जो आहे ना तो आपल्या प्रत्येकामध्ये निर्माण झाला पाहिजे. आज आपली मानसिकता अशी निर्माण झाली आहे की छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत, पण माझ्या घरात नाही, ते बाजूच्यांच्या घरामध्ये. आज तरुण पिढीच्या शर्टवरती मागे बनियनवरती लिहिलेलं असतं, राजे आमचा
आम्हाला आपला अभिमान आहे. आणि त्या तरुणाकडे जेव्हा बघितलं ना, त्या तरुणाच्या तोंडामध्ये मावा असतो. त्या तरुणाच्या गाडीवरती लिहिलेलं असतं छत्रपती शिवाजी महाराज. सगळं असं व्यवस्थित त्यांचं चित्र काढलेलं असतं. पण ती गाडी कुठे उभी असते? बारच्या बाहेर. अशा पद्धतीने जर आपण त्यांचा अपमान करत असू, अशा पद्धतीने जर आपण वागत असू, तर हिंदूंची ही जी स्थिती आहे, या स्थितीला आपण हिंदूच कारणीभूत आहोत. तर आपण फक्त म्हणायचं, पण कृती मात्र वेगळी करायची. त्या कृतीची आज गरज आहे. ती कृती जर आपण नाही केली ना, तर खरंच एक दिवस या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण इतके भरडलो जाऊ, आणि तेव्हा ईश्वराला जर आपण साथ घातली ना, तरी तो ईश्वर फक्त साक्षी भावानं बघणार आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांमध्ये ते शौर्य जागृत करण्याची आज आवश्यकता आहे. आज आपण प्रत्येकानं त्या शौर्याबरोबरच साधना करणं खूप आवश्यक आहे. धर्मशिक्षणाच्या अभावाखाली आपल्याला सांगितलं जातं की देव धर्म जरूर करावा, पण तो कधी? म्हातारं झाल्यावरती. आपण जर देवळामध्ये गेलो, नामजप केला, तर आपलेच हिंदू आपल्याला हसतात. आपण कपाळावरती टिळा लावला, नमस्कार केला हात जोडून, तर त्याचीच लाज वाटायला लागते. कारण का? आजूबाजूचे काय म्हणतील. आज कितीतरी ट्रेनमध्ये येत असताना अशा गोष्टी लक्षात येतात ना, की जेव्हा ती तरुणी उतरत असते ना, उतरताना जेव्हा तिचा पाय मुरगळतो किंवा तिला कोणाचा तरी धक्का लागतो, तेव्हा ती आई ग म्हणते ना, तेव्हा कळतं ती मराठी मुलगी आहे. नाहीतर ती इतकं फाड इंग्लिश बोलत असते, काही कळत नाही की हिंदू आहे की ख्रिश्चन आहे की अजून कोण आहे. हेच लागले की काय येतं? आई गच येते. हा भाग आपल्या सगळ्यांना अंतर्मनामध्ये ठसण्याची आज गरज आहे. हा आपला हिंदू धर्म आहे, ही आपली हिंदू संस्कृती आहे. आणि या हिंदू संस्कृतीला, या धर्माला जर आपल्याला टिकवायचं असेल, या धर्माचा जर आपल्याला पुनर्स्थापना करायची असेल, या धर्माची घडी आपल्याला बसवायची असेल, तर त्यासाठी साक्षात भगवान श्रीकृष्ण समर्थ आहे. फक्त आपल्याला आपलं योगदान द्यायचंय. नाहीतर हा जन्म आहे ना, हा असाच वाया जाईल. हा जन्म आपल्याला वाया घालवायचा नाहीये. हा जन्म आपल्याला मरायचा आहे ना, ते मानानं, अभिमानानं मरायचं. आपल्या धर्मासाठी, आपल्या राष्ट्रासाठी, आपलं कर्तव्य म्हणून आपल्याला हे सगळं करायचंय. म्हणून आज आपण जयंती जी आपण साजरी करतोय, तर ते करत असताना ज्या ठिकाणी आपण छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आपण आज साजरी करतोय, त्यांच्यामध्ये असलेला जो प्रखर असं धर्मतेज आहे, असीम अशी सहनशीलता आहे, आणि जे धर्मतेज, जे प्रेम आहे त्यांच्या अंतर्मनामधलं, ते जर प्रेम आपण आपल्या मनामध्ये जर रुजवलं, तर खऱ्या अर्थानं त्यांना वंदन केल्यासारखं आणि खऱ्या अर्थानं त्यांना मान दिल्यासारखं होणार आहे. तर प्रत्येक आपल्या तरुणांनी ही गोष्ट लक्षात घ्या. डोळसपणानं बाहेरच्या जगाकडे बघायला शिका की नेमकं काय सुरू आहे आपल्या आजूबाजूला. आणि हिंदू राष्ट्राची स्थापना जी आहे ती 2023 मध्ये होणारच आहे. हे साक्षात भगवंताने सांगितलेलं आहे, महर्षींनी सांगितलेलं आहे की 2023 मध्ये हिंदू राष्ट्राची स्थापना होणार आहे. आणि त्यासाठी आपण केलं काय किंवा न केलं काय, तरी सुद्धा स्थापना ही होणार आहे. पण केवळ आपला उद्धार करण्यासाठी, या जीवन मृत्यूच्या फेऱ्यामधून सुटून ईश्वराची कृपा होण्यासाठी, भगवंताची कृपा होण्यासाठी आपल्याला कृती करायची आहे. आणि त्यासाठी आपल्याला आत्मसमर्पण जे करायचंय ते आपल्या देवासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या राष्ट्रासाठी करायचं. तर हे जरी आपण आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून हे जरी आपण आपल्या मनावरती कोरलं आणि आपले सगळे मतभेद बाजूला ठेवले, जरी आपण कुठल्याही संघटनेचं कार्य करत असू, जरी कुठल्या संप्रदायामध्ये असू,
तरी जेव्हा राष्ट्र धर्म ज्यावेळेस येईल तेव्हा मतभेद बाजूला ठेवून आपले विचार जे वेगळे नकारात्मक विचार आहेत ते सगळे बाजूला ठेवून फक्त आपल्या धर्मासाठी, आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या ईश्वरासाठी आणि आपल्या स्वतःचं कल्याण होण्यासाठी, आपल्या स्वतःचा उद्धार होण्यासाठी आपल्याला एकजूट केली तर खऱ्या अर्थाने महाराजांना आनंद होणार आहे असं या ठिकाणी मी सांगते आणि माझ्या वाणीला श्री गुरुचरणी विराम देते. आपण या ठिकाणी ज्या ज्या देवतांना आवाहन करून त्यांना प्रार्थना केली होती, आज त्यांच्याच कृपेमुळे आपल्यामध्ये हिंदू राष्ट्र स्थापन करण्यासाठीचं जे तेज आहे ते तेज, ती शक्ती, ती बुद्धी आणि अंतःकरणामध्ये संभाजी राजांसारखी, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जे धर्म तेज आहे, जी भक्ती आहे, ज्या भक्तीने साक्षात माँ भवानीच्या तलवारीने त्यांनी अटकेपार हिंदवी स्वराज्याची गुढी उभारली, तसेच हिंदू राष्ट्र आज काळाची गरज आहे आणि ते होणारच आहे. त्यासाठी आपण आपल्या शस्त्रधारी सर्व देवी देवतांच्या चरणी शरण जाऊया. सर्व आपल्या देवी देवतांचं मारक रूप डोळ्यासमोर आठवूया. त्यांनी आपल्या प्रत्येक अवतारी कार्यामध्ये असुरांचा संहार केलेला आहे. या समाजामध्ये असलेल्या दुर्जनांचा त्यांनी नाश केलेला आहे. त्या शक्तिरूपिणी अशा सर्व देवी देवतांच्या चरणी आपण सर्व हिंदू एक मनानं, एक जुटीनं, एक विचारानं आत्मसमर्पण करून त्यांच्या चरणी शरण जाऊन त्यांना प्रार्थना करूया. हे भगवंता, ह्या हिंदू राष्ट्र स्थापनेच्या कार्यामध्ये आम्हा प्रत्येक हिंदूंना शक्ती, बुद्धी, भक्ती आणि वेळ प्रसंगी प्राणही अर्पण करण्याचं शौर्य आपण आमच्यामध्ये जागृत करावं अशी आपल्या पावन चरणी प्रार्थना आहे. धर्म संस्थापनेची देवता भगवान श्रीकृष्ण आणि हिंदू राष्ट्राचे प्रेरणा स्त्रोत परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून माझ्या वाणीला मी विराम देते. नमस्कार.